सातत्यानं म्हणजे तुमच्या नेतृत्वाकडून पण शब्द वापरला जातो की आमच्या विरोधात एक नरेटिव्ह पेरण्यात आलं. तशाच पद्धतीचं सध्या सुद्धा महिलांवरचे अत्याचार असतील किंवा पुण्याच्या स्पेसिफिक पुण्यामध्ये ज्या काही गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या आहेत त्याच्याबद्दल सातत्याने बोललं जातंय किंवा मग संविधानाचं नरेटिव्ह ज्या पद्धतीने होतं तशाच पद्धतीच्या आणखी काही गोष्टी ज्या आहेत, छत्रपती शिवरायांचा जो पुतळा त्या ठिकाणी पडला त्याचा एक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र धर्माशी जोडण्यात आलं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रचारात आणल्या जातात महाविकास आघाडीकडनं. दुसरीकडे तुम्ही विकास कामांवरती प्रचार करतात. तर लोक ज्या पद्धतीने लोकसभेला लोकांनी ते नरेटिव्ह मोठ्या प्रमाणात स्वीकारलं तसं आता विधानसभेला काय होईल? दोन्ही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मला असं वाटतं की शेवटी तुम्ही काय काम केले, जनतेने तुम्हाला निवडून दिले, तुम्ही सत्तेत आहात, तर तुम्ही काय काम केलं हे आम्हाला मांडता पण आलं. आम्ही ते ठेवलं पण पाहिजे जनतेसमोर. दुसऱ्या बाजूला जे खोटे नॅरेटिव्ह सेट केले जातात ते तोडता पण आले पाहिजे. मला सांगा, देशातले एकमेव असे पंतप्रधान आहेत मोदीजी ज्यांच्या इतका संविधानाचा सन्मान कोणीच नाही केला. संविधानाचा सन्मान मोदीजी इतका कोणीच नाही केला. संविधान दिन साजरा व्हायला लागला संविधानाच्या बाबतीतल्या, आणि कोणाची हिंमत आहे देशातलं संविधान मला कोण बदलणार होतं? कोणीच नव्हतं बदलणार. पण तुम्ही म्हणाला तसं झालं, नॅरेटिव्ह सेट झालं, अपप्रचार झाला परिणाम त्याचा. पण हे कधीच होणार नव्हतं, होणारही नाही आहे. 400 पार म्हणून 400 जागा आले की ते संविधान बदलणार आहेत. ही जे काही एक पसरवलं गेलं, तयार केलं गेलं नॅरेटिव्ह, त्याचं नुकसान झालं. पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उदाहरण, मोदीजींनी माफी मागितली, देवेंजींनी, एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः त्याच्यात दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. असं असताना जे काही दोषी होते त्यांना अटक झाली, त्यांनाही शिक्षा होईल जे होईल, पण ते सुद्धा एक वातावरण निर्माण केलं गेलं. पण मला असं वाटतं की शेवटी जनता सुज्ञ आहे, जनता पाहत असते की कशाचं कोणी राजकारण करावं, आणि राजकारण करताना नेमकं त्यांची विश्वासार्हता काय आहे हे सुद्धा लोक तपासतात. राजकारण करणं विश्वासार्हता, तुमचा इतिहास काय आहे हे लोक पाहणार आहेत ना. तुम्ही जेव्हा दुसऱ्यावरती आरोप करणार आहात तर तुमचा इतिहास सुद्धा लोक तपासणार आहात ना, तपासणार आहेत लोक. त्यामुळे आपली स्वतःची विश्वासार्हता काय आहे हे पाहून मला असं वाटतं की जर आरोप झाले तर मला असं वाटतं ते टिकतात. पण तुमचीच विश्वासार्हता नसताना तुम्ही काही आरोप केले तर मला नाही वाटत त्याचा परिणाम कुठं निवडणुकांवरती होईल. त्यामुळे विकास कामं 100% लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि लोक लाभ घेत आहेत, पोचत आहेत. मोदींच्या योजना, मोदींचं काम, शिवाय राज्य सरकार म्हणून होत असलेल्या या सगळ्या गोष्टी मी आता उल्लेख केला. मला वाटत नाही की फार अडचणी पुन्हा एकदा सरकार यायला. या सगळ्यामध्ये जसं आपण सुरुवातीला पण बोललो कुठेतरी एक